हॅलो. हा बोला की कोण आहे? हा तो हप्ता भरा ना सर. तुझं एका टपूत तोंड फोडीन. हप्ता भरा की म्हणजे कालच हप्ता भरून आला 40,000 रुपये. अरे चुतिया हप्ता भरा समजायली काय? म्हटलंय. नाही 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 हप्ता भरा म्हटलोय तुम्हाला, सर म्हणतोय तुम्हाला, इज्जतीत बोलतोय आणि तुम्ही म्हणजे डायरेक्ट तू. म्हणजे मला चुतिया समजायली काय तू? 40,000 रुपये काल झक मारायला भरलेला इथं का? पहिलं माइंड युअर लँग्वेज. पहिलं ना नीट भाषा ए वापरायची. ते तुम्ही तुझ्या कुणाला बोलताय काय बोलताय ह्याचं भान ठेवा आणि नीट बोलायला शिका पहिलं. ती इंग्लिश तुझ्या घरी बोल तसलं. गावंढळ ना, गावंढळ माणसं सुद्धा अशी बोलत नाही. एवढं खालच्या पातळीला जाऊन बोलता तुम्ही. जरा लाज वाटते तुम्हाला थोडी. गावंढळ हा बोलताना तुला थोडी पण लाज वाटत नाही का? गावंढळ म्हणजे काय, तू काय लय सुशिक्षित अंबानीच्या घरातली गेलीच काय? हा, मी अंबानीच्या घरातली नाही गेलेली, तरी पण मी जरा माझी भाषा चांगली वापरूनच बोलत्या. तुमच्यासारखं इतकं खालच्या लेवलला पडून आम्ही बोलत नाहीये. तुम्हाला फक्त सांगितलंय हप्ता भरा सर. भाषा कशी वापर, जरा नीट नीट बोलायला शिका जरा थोडं. मग आता डबल हप्ता भरायचा. काल तर जाऊन 40,000 रुपये भरून आला कुठला ना हप्ता? अजून. कशा LICचा हप्ता सांगतोय तुम्ही? कुठला हप्ता भरला? LICचा हप्ता भरलाय का? ट्रॅक्टरचा हप्ता भरून आला होती काल हा, मी. मग इथं कोण आता अशी बोलले असते ना, मग पहिलं नीट लक्ष द्यायचं ना. हप्ता कुठला भरलाय, कशाचा आहे, आपला प्रीमियम कधी येतो कधी नाही, हे माणसाला लक्षात असायला पाहिजे ना. का उठलं सुटलं लगेच काहीतरी तोंड सोडायचं, देवाने चांगलं तोंड दिल्याचं घाण करून टाकायची का? म्हणजे तुम्ही मला येडेत काढताय म्हणून सांगा की तुमचं काम आहे ना. पहिल्यांदा कॉल केल्या मी LIC ऑफिसनं बोलते, LICचा हप्ता अहो, भरा. आमचा नंबर तुम्ही सेव्ह जरी केला नसेल ना, तरी डायरेक्ट ना तिथं LICचं असं नावच पडतं तिथं. त्याच्यामुळे तुम्हाला कळायला पाहिजे कॉल कोणाचा आहे ते. अहो मॅडम, मला तिकडे शोरूमवाल्याचा वाटलं, ट्रॅक्टरचा फोन आलाय वाटलं. कशाला तुम्ही चिडचिड करताय एवढं? अहो, मला काय म्हणायचंय, फोन कुणाचा पण येऊ द्या, मॅडमचा येऊ द्या, भलेही साध्या माणसाचा, कुणाचा पण फोन येऊ द्या, त्यांना ना इज्जतीत बोलायला शिकत जावा पहिलं. हा, डायरेक्ट ना आरव करून बोलता तुम्ही. आमचं कसं झालंय, आमच्या आयुष्यात का नाही काहीच नाही. हप्ता भरण्याशिवाय दुसरं काय नाहीच नवीन जीवन. कोण मोबाईलच्या हप्त्यासाठी फोन करतय, तर कोण ट्रॅक्टरच्या, तर कोण LICच्या, तर कोण घराच्या. म्हणजे नुसतं आमचं आयुष्य हप्ता भरण्यातच चाललंय बाबा. अहो, तुमचं आयुष्य हप्ते भरण्यात चाललेत ना, मग आपल्याला झेपल तेवढंच माणसाने वजन घ्यावं ना. कशाला एवढे हप्ते हप्ते करून ठेवायचे? काय गरज होती एवढा मोठापणा शानपणा दाखवायचं? हप्त्यावर सगळं घ्यायचं आणि परत रडत बसायचं हप्ते भरायला येईना म्हणून. तुम्ही कोण मला सांगणार हीच घेऊ नका आणि तीच घेऊ नका? तुम्हाला काय कशाला करायचंय? रडायचं? रडायचंच नाही ना. आलाय ना हप्ता, प्रीमियम आलाय ना, तर भरून टाकायचं ना. आणि पहिलं ना व्यवस्थित लायकीत राहून इज्जतीतच बोलायचं समोरच्याला. इज्जत आमची काढायची नाही काय? नीट सांगा लागलोय, तुमचं काम जेवढं आहे तेवढंच बोला. मी जेवढं कुठली आहे तेवढं. सुरुवातीला फोन केल्यानंतर डायरेक्ट आरक वरक काय बुक्कीट टिंगळून हे ते तुम्ही बोललात सुरुवातीला. हे बोलायची भाषा झाली का तुमची? बोलाची भाषा झाली का? म्हणजे तुमचं काम आहे ना LIC हून बोलते म्हणून. हप्ता भरा म्हणजे काय, कशाचा हप्ता भरायचा नीट आम्ही? सरळ तेव्हाच म्हणायचं ना, मॅडम कोण बोलताय आणि कुठला हप्ता, हे भाषा बोलायची असं येत नव्हतं का तुम्हाला? का डायरेक्ट आरक वरक आणि बुक्कीत आणि हे ते काय पण कुणाला अहो. बुक्कीट टेंगून बुक्कीट टेंगून एका बुक्कीत ना डोक्याचे खोपडे ना ते पण फोडू शकते. अहो कळलं का? मॅडम, ही हप्तवाली किती त्रास देते ते आमच्या जीवाला माहित आहे हो. तुम्हाला काय वरनं बसून तुम्ही काय बी बोलताव तिकडं. आम्हाला पण वर्ण अधिकाऱ्यांचा प्रेशर असतोच ना. हप्ते वेळेवर गोळा झालेच पाहिजेत ना सगळे. मग तुमच्या जवळचा भरा की तोवरची. काय मरणार आहो काय आमचा हप्ता भरल्यावर? अहो, तुमच्या हप्त्यासाठी आम्हाला मारू नका. जर हीच भाषा व्यवस्थित जर तुम्ही चांगल्या गोडी गुलाबीत जर बोलला असता ना, तर समोरचा माणूस ना काहीतरी ऍडजस्टमेंट करतं. सुरुवातीला नाही. जर माणूस जर गोड बोललं तर अंगावरचे कपडे काढून देते म्हणा की. असं मुरगागत फालतू बोलू नका काही पण. हा, काय काय मूर्खागत काय बोललोय? गोड कपडे बोलल्यावर कशाला काढून देणार आहे? मग गोड बोलल्यावर झाडावरचं पाकळ खाली उतरून येत नाही का? हा, मग ते तर होणारच ना. पण तुमची भाषा आणि तुमची लायकीवरनं कळालं ना तुम्ही कुठला माणूस कसला आहे ते. अहो मग तुम्हीच फोन करताना नीट करा ना. LIC मधनं बोलते हप्ता भरा. हो, तिथं ते मी तेवढं. हा, मला कळते की LICचा हप्ता भरा हे म्हणायचं राहिलं होतं. फक्त हप्ताच म्हटलो ना, हे चुकलं ना माझं. पण समोरचा माणूस आपल्याला एकदम रिस्पेक्ट देऊन बोलतो ना, तर त्याला पण आपण रिस्पेक्टनीच बोलावं. कशाचा हप्ता मॅडम, कुठला हप्ता म्हणून? आम्ही लय मोठं व्यवहार केला. हे तुझा कुठला 40,000चा LICच्या हप्त्याचा सांगा लागलेस मला? तू परत तुझ्या लायकीवरती आलास. हा, तुला आतापर्यंत रिस्पेक्टने बोलले, तुला म्हणजे हे झालं नाही, पचलं नाही ना?
काय काय करणार आहे हप्ता भरणार नाही मी 1 महिना अजून भरणार नाही बोल पुढचं. नाही भरलं तर नाही भरलं त्यात आमचं काही नुकसान होत नाहीये, घाटा तुमचाच होतोय. पैसे नाही तर मॅडम समजून घ्या. आताच ट्रॅक्टरचा हप्ता भरलाय, आयफोनचा हप्ता भरलाय, माझ्याकडे इंटरेलची पुडी खाईन म्हणलं तर 5 रुपये नाही. मग कशाला मग पाय काय अंतरून बघूनच पाय पसरावे ना माणसाने. आणि लांबून पसरल्यावर काय होईल? हे काय असं उघडत पडतं ना, बाकी काय अहो, एवढं मॅडम, आपल्याला झेपतच नाही तर हप्ते एवढे करूच नाही माणसाने. ऐका मॅडम काय तुमच्याकडून होईल का ऍडजस्ट जरा? आम्हाला तशी परवानगी नाहीये आणि आमच्या अकाउंट वगैरे चालत नाहीयेत. नाही ती काय करा डिओ फेल जाऊ नका. तुम्ही काय करा तुमच्या स्वतःच्या जवळचे पैसे भरा की 1 महिन्यापुरतं. हेच जर गोष्ट तुम्ही सुरुवातीला बोलला असता ना तर थोडंफार काहीतरी ऍडजस्ट केलं असतं, पण तुमची अशी उघडीत भाषा ऐकून का नाही तुमची मदत काय, तुमचा हप्ता पण मी नाही भरू शकत. ते तुम्ही ह्या 2-3 दिवसात तेव्हा हप्ता भरून टाका. नाही हो काय मॅडम माझ्याकडे लय प्रेशर आहे. इतकं मला हप्तेवाल्याने तंग केलेला आहे. कुठलं पण हप्तेवाली मला फोन करते ती मी एकदमच असं चिडचिड करता मला लय टेन्शन येते हो. मी चिडचिड करत नाहीये, तुमची भाषा बघूनच माझा चिडचिडपणा वाढला परत. तुम्ही कुठं करताय मी करताव म्हणला होतो मला का आता चिडचिड बोलालो काय? नाही आता लगेच कसं व्यवस्थित बोलला, ह्याच्या अगोदर आरतुर बोलला, त्याच्या अगोदर चांगलं, परत सुरुवातीला वाईट बोललात. ते झालं गेलं विसरून जावा. कसं होतंय माझं शिक्षण नसल्यामुळं भाषण फसतंय मुळातच. माझं जरा शिक्षण कमी झालेलं आहे, तुम्ही घ्या की समजून. अहो किती जरी शिक्षण कमी असलं ना तर खेडेगावातली माणसं आहेत ना खूप इज्जतीने बोलतात. असं तुमच्यासारखं ना उघडीत बोलत नाही. मला नाही वाटत तुमचं शिक्षण झालेलं नाहीये. तुम्ही पाकट डिग्री हासिल केलेली दिसत्या, त्याच्यावरच कळतं तुमच्या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुमच्या अंगामध्ये ना असा काय म्हणतात तो किडा आहे, असा किडा नाही. ते कसं आहे माहितीये का एकदा असं चिडावं पण लागतंय म्हणजे समोरच्या माणसावर आचक बसते. प्रेमानं जर बोललं का माणसं चढायला भेट नाही ती, त्याच्यामुळे मी जरा तापत असतो सुरुवातीलाच. ठीक आहे. काय करता तुम्ही, कधी भरणार आहे हप्ता ते सांगा. फालतू बाद झालं बोलायचं ते, आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये. कोण तर मारायला का माराच्या अगोदरच बेशुद्ध होऊन पडायचं म्हणजे ती समोरची माणसं मेलं म्हणून पळून जाते ती. हा ठीक आहे असू ते काही पण. कधी भरायला हप्ता ते सांगा. आणि असं फोनवर जर बोलताना आपल्या अंगलूट काही आलं तर आपण डायरेक्ट दारू पिलीची ऍक्टिंग करतो म्हणजे समोरच्याला वाटतंय बाबा ह्यानं दारू पिली ह्याच्या नादाला ते लागायचं. बोलण्यावरनं कळलंच आहे मला की तुम्ही काय असं आडाणी बिडाण नाहीये. पाक डिग्री हासिल केलेली आहे, त्या सगळं PhD झालेलं आहे तुमचं, त्याच्यावरच कळलंय मला. ते हप्ता कधी भरणार आहे ते सांगा. बरं ऐका मॅडम तुम्ही आता परिस्थिती समजून घ्या आणि 1 महिन्यापुरती काय तर ऍडजस्ट करा तुम्हीच आता. 1 महिना? हा 1 महिन्यात मी करतो रिटर्न तुम्हाला. तुम्ही तुमच्या स्वतःचे पैसे भरा दिलं म्हणून. हा बरं भरता ठीक का? आहे, भरते. पुढच्या महिन्यात मला द्या, नाहीतर परत मला असा आगरट उगरट जर बोलला तर परत खूप बेकार होईल, लक्षात ठेवा. छे मी कशाला अगरोड बोलू राव. आम्ही चांगली माणसं सुशिक्षित माणसं चांगलंच बोललो पाहिजे ना. तेच ना, मग इथून मागचं पण बोलणं आठवतंय का, लक्षात आहे का तुम्ही कसं बोललात काय बोललात ते? कसं आहे मॅडम सांगू का, जीवन जगताना वाईट गोष्टी सोडून द्यायच्या, चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. हा मग ते मला पण असंच वाटतं, माणसाने सुरुवातीला चांगलं बोलावं आणि जर पुढचा माणूस जर चांगला बोलत नसेल ना तर मग त्याला वाईट बोलावं. मग तुमची काय नीतिमत्ता करा नाहीये. नाही मी तसा माणूस नारळासारखा आहे, वरनं निबर आहे पण मधनं लय मऊ आहे. हा ठीक आहे असं ते काही पण चालेल. ठीक आहे मग मी तुमचा हप्ता भरेन, पण पुढच्या महिन्यात मला नक्की आठवणीने तुम्ही पाठवा. मग लय उपकार केलो मॅडम तुम्हीच आहो बघा आमच्या जीवनात. तुमचं पाय धुवून पाणी प्यायला बी तयार आहो तुम्ही आता. कशाला पाय धुवून पाणी प्यायचं हे असं. ठीक आहे बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं ते. देतो मी. काय करतो मॅडम 1 महिने जर ऍडजस्ट नाही झाली का दुसऱ्या महिन्यात फिक्स देतो बघा. नाही महिना वगैरे काय वाढू नका, कारण मी पण हे इकडून तिकडून ऍडजस्ट करूनच भरणार आहे. त्याच्यामुळे काही नाही, पुढच्या महिन्यात बरोबर मला 30 तारखेला द्या. देतो मी. कसं आहे माणसानं बोलून व्यवहार करावा आणि व्यवहार हे चांगलं झालं पाहिजे. ह्या महिन्यात देणं नाही झालं तर मी पुढच्या महिन्यात नक्की देईन तुमचं पैसे.
चालेल ठीक आहे, चालेल चालेल ठीक आहे. बरं, चालतंय, धन्यवाद. हम्म. हा.